दिवाळीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत गटारी स्पेशल खेकडा फ्राय। तर खेकडा फ्राय बनवण्यासाठी हे मी खेकडे आणले, ते बघू शकता एकदम जिवंत आहेत आणि ताजे ताजे खेकडे आहेत। आता आपण हे कसे साफ करायचे ते बघूया। हे बघा, हे माझ्या हातात आहे दोन, बघा इकडे हे बघा दोन खेकडे आहेत आणि एकदम हे फ्रेश आणले, जिवंत खेकडे आहेत ते। आता हे कसे साफ करायचे आपण बघूया। हे बघा, आता हे खेकडे आहेत ना, हे आपण मस्त याचे नांग काढायचे। ते खेकडे आहेत ना, याचं जर बोट त्याच्या याच्यात दिलं ना तो चावून काढेल आपलं बोट। तर मी असे म्हणून पकडले आहेत, याचे नांग बघू शकता कसे आहेत ते। आता हे खेकडे ना आपला माझा मुलगा आहे ना प्रथमेश, तो साफ करणार आहे। तर आपण बघूया कसे साफ करायचे ते। हे बघा, आता प्रथमेश सगळे खेकडे साफ करून मला दाखवणार आहे। मला खेकड्यांची जरा भीतीच वाटते, म्हणून प्रथमेश सगळे खेकडे साफ करतोय। आपण बघू शकता प्रथमेश कसं खेकडे साफ करतोय आणि सगळे जिवंत खेकडे आहेत हे मस्त एकदम। काय गटारी एकदम आपण तावच मारणार आहे गटारीचा स्पेशल। आधी आपण खेकडे साफ करून घेऊया। तर बाबू खेकडे साफ करतोय आणि एकदम पटापट, त्याची घाण बिन आणि सगळे जिवंत खेकडे आहेत ना, त्याला धाग्याने बांधले त्याचे नांग, म्हणून नाहीतर असं खेकडं आपलं बोटच काढेल। हे बघा याची घाण कशी असते बघू शकता। आता आपण हे सगळे साफ करून घेऊया। हे वरचं आहे ना, ही सगळी घाण असते, ही ना अशी आपल्या हाताने काढून घ्यायची सगळी। बघू शकता तुम्ही, हे बघा ही सगळी घाण अशी काढून घ्यायची आणि ही दोन्ही बाजूची घाण, ही सगळा कचरा आहे म्हणजे घाण आहे, ही सगळी अशी काढायची हाताने। आणि हा जो मधला भाग आहे ना, हा बघा, हा सुद्धा आपल्या हाताने असा काढून घ्यायची, घाण काढायची। हे खेकडे आहेत ना आपले मस्त साफ करून झालेले आहेत, बघू शकता सगळे खेकडे असे मोठे आहेत सगळे खेकडे। आता आपण याला खेकडे चांगले साफ करून झाले ना, आता याचा मसाला तयार करून घेऊया फ्राय करण्यासाठी। आता आपण वरून लिंबू मस्त पिळून घेऊया, म्हणजे हे खेकड्यांना ना मस्त चटकदार अशी चव येईल। मी लिंबू पिळला अर्धा, हळद टाकूया चवीनुसार, धन्याची पावडर घालूया, लाल तिखट टाकूया, गरम मसाला टाकूया आणि अद्रक हिरवी मिरची जी आपण मिक्सरला लावून घेतली ना मगाशी, तो सगळा मसाला घालूया। तर मिरी पावडर घालूया, अर्धा चमचा मिरी पावडर घातली, थोडंसं तेल घालूया। आता हे सगळं आपण ना मिक्स करून घेऊया, या खेकड्यांना लावून घेते मी सगळं। आता आपण चवीनुसार मीठ टाकूया, आपण मीठ नव्हतं टाकलं अगोदर, ठीक आहे। आणि आता परत याला मिक्स करून घेऊया छान। आता इथे तेल गरम करायला ठेवले अगोदरच, हा एक एक खेकडा आपण लावून घेऊया। खेकडे सगळे लावून झाले आणि आपण याच्यावर ना थोडंसं लसूण टाकूया असा मस्त, म्हणजे याला अजून चव छान येईल। आणि याला आपण स्लो गॅसवर मस्त असं फ्राय करून घेऊ। आता मी याच्यावर ना 5 मिनिटं याला झाकून ठेवते, म्हणजे मस्त मऊ शिजतील खेकडे। आता आपण याचं झाकण काढून घेऊया। आणि हे खेकडे आहेत ना, हे आपण पलटून घेऊया।
मस्त असा कलर पण आलेला आहे, बघू शकता लाल असा. म्हणजे एका बाजूने मस्त भाजलेत. आता आपण ह्याला दुसऱ्या बाजूने भाजून घेऊया छान. आणि मस्त असे कुरकुरीत खेकडे खायला लागतात छान अगदी. मस्त मी पलटून घेतलेत खेकडे. आता एका बाजूने आपण मस्त पलटून घेतलेत खेकडे. आता ह्या दुसऱ्या बाजूने पण मस्त याला कुरकुरीत असं भाजून घेऊया. ठीक आहे. आपले खेकडे झालेत का आता बघू शकता तुम्ही. आपले खेकडे मस्त असे फ्राय झालेले आहेत. दोन्ही बाजूने आपण मस्त त्याला फ्राय करून घेतले. म्हणजे खेकडा हे बघा एकदम असा कुरकुरीत झाला आहे. आता आपण गॅस बारीक पण केलेला आहे. आणि हे बघा एकदम मस्त असे आपले खेकडे बनून तयार आहेत. हे मस्त आपले खेकडे बघू शकता. एकदम कर्राम कुर्राम असे खेकडे आपले बनून तयार आहे. हे बघा एकदम छान. एकदम तंदुरीला पण मागं पडतील असे आपले मस्त खेकडा फ्राय बनवून तयार आहे. आपण गॅस बंद करूया आणि मस्त याच्यावर अशी थोडीशी कोथिंबीर पेरूया. आणि हा तुम्ही सुद्धा नक्की असे खेकडे फ्राय करून बघा. चटपटीत खेकडे फ्राय जे आपल्या घरात असलेल्या मसाल्यापासूनच चटपटीत असे मस्त खेकडा फ्राय होता. जास्त मसाले पण लागत नाही आणि खायला तर एकदम अप्रतिम. तंदुरी चिकन पण याच्या समोर फेल आहे. तर नक्की तुमच्या घरी असे खेकडे फ्राय करून बघा. टाटा बाय बाय. तर तुम्हाला कशी वाटली ही माझी व्हिडिओ खेकडा रेसिपी. तर जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल खेकडा रेसिपीची तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा. मी तुमच्या ह्याची वाट बघते की खेकडा फ्राय कसा झाला. आणि तुमच्या घरी पण नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. टाटा बाय बाय.